नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मसाला मॅगी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। मॅगी बनवण्यासाठी इथे मी 5 वाले 4 पॅकेट मॅगीचे घेतले आणि त्याच्यामध्ये असलेला मसाला घेतला। आता मॅगी बनवायला घेऊया। गॅसवर कढई ठेवले, त्याच्यामध्ये मी 2 पळी तेल घातले। तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली तडतडून घ्यायची। मोहरी तडतडली, आता इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले, ते ह्याच्यामध्ये घातले। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। आता मध्यम आचेवर कांदा आपल्याला चांगला लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झाला, आता इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला बारीक चिरून, तो ह्याच्यामध्ये घालते। टोमॅटो घातल्यानंतर वरून आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटो पटकन मऊ पडेल। आता टोमॅटोसुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो चांगला परतून झाला, आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे। पाव चमचा हळद घालायची आहे। पाव चमचा धणे पावडर घालायची आहे। 1 चमचा लाल तिखट घालायचे आहे। आता लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। आता ह्याच्यामध्ये मी मटार घातलेले नाही आहेत, पण तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मटारसुद्धा घालू शकता। आता हे मसाले बघा थोडे तेलामध्ये मी परतून घेतले। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 3 वाट्या पाणी घालायचं आहे। आता तुम्हाला जर मॅगी पातळ हवी असेल तर 4 वाट्या पाणी घाला। मला घट्ट हवी आहे म्हणून मी 3 वाट्या पाणी घालते। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता मोठ्या आचेवर या पाण्याला चांगली उकळी घ्यायची आहे। इथे बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे। मसाला घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला चांगला मिक्स करून झाला, आता ह्याच्यामध्ये आपल्याला मॅगी घालायची आहे। मॅगी घातल्यानंतर 1 मिनिटभर तिला असंच ठेवून देऊया, म्हणजे ती चांगली मोकळी होईल। एक मिनिटभरातच बघा मॅगी चांगली मोकळी झाली आहे। एकदा ढवळून घ्यायची आहे आणि मध्यम आचेवर हिला चांगली शिजवून घ्यायची आहे। मध्यम आचेवर 4 ते 5 मिनिट मी हिला चांगली शिजवून घेतली आणि ह्याच्यातलं पाणी बघा पूर्ण आटलेलं आहे आणि मस्त अशी घट्ट मॅगी तयार झालेली आहे। आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। त्याच्यामध्ये कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घेऊया। इथे तयार झाली आहे आपली मस्त अशी मसाला मॅगी। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।